तर वंजारी नेते बाळासाहेब सानप फोनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सानपजी, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। धनंजय मुंडेंचं ते विधान तुम्हीही ऐकलेलं असेल। या विधानामुळे आता वाद निर्माण झालेला आहे, त्यांच्यावर टीका होतीये। तुम्हाला हे विधान पटलेलं आहे का? तुम्ही सहमत आहात का त्या विधानाशी? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वंजारा आणि बंजारा हा समाज गेली अनेक वर्षापासून एक भावासारखं एकमेकाला धरतोय आणि गेली अनेक दिवसापासून बंजारा समाज जो आहे तो मुंडे साहेबाला जोडलेला समाज आहे आणि त्याच्यामुळं हे प्रेम आहे। एक वंजारी समाज आणि बंजारा समाज एकमेकाला भाऊ म्हणतात आणि कदाचित मुंडे साहेबाचं याच्यामुळे म्हणले असतील की आम्ही एकच आहे, म्हणजे भावाचं नातं ज्यावेळी लावलं जातं, जरी त्यांचं आम्ही एका व्हिजेंटीमध्ये आहोत, त्यांचं आरक्षण वेगळं आहे, वंजारी समाजाचं आरक्षण वेगळं आहे, त्यांची भूमिका जर घेतली एसटी मधून, आता त्यांनी पण एसटी मधून मागणी केलेली आहे, वंजारी समाज पण हैदराबाद गॅजेटमध्ये आम्ही एस पण आहोत। मग या सगळ्या मागण्याचा आरक्षणाचा विषय वेगळा आहे। परंतु कालचे धनंजय मुंडे साहेबांनी जे वक्तव्य केलंय ते त्यांच्या प्रेमापोटी झालं असेल आणि हा दोन्ही समाज एक आहे किंवा दोन्ही समाजाचं प्रेम एकमेकावर खूप आहे, आजही आहे। गेली अनेक दिवसापासून मुंडे साहेब असताना हा बंजारा समाज सुद्धा, पण धनंजय मुंडेंनी आरक्षणाच्या मागणीसाठी जो काही मोर्चा काढला होता तिथे जाऊन केलेलं हे विधान आहे आणि त्यामुळे आता बंजारा समाजाचे जे महंत आहे त्यांच्याशी आपण बातचीत केली, त्या तरुणांशी पण बातचीत केली, त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की एक नाही आहोत आम्ही, सामाजिक दृष्ट्या आहोत, आरक्षणाचा मुद्दा जिथे येतो तिथे आम्ही एक नाही आहोत। मग धनंजय मुंडेंच्या या विधानाशी तुम्ही सहमत कसे आहात? आम्ही एक नाही ही खरी गोष्ट आहे। आम्ही ते बंजारा समाज आहे, आम्ही वंजारी, त्यांचं रोटी बिटी व्यवहार वेगळा आहे, आमचा वेगळा आहे। परंतु कदाचित धनंजय मुंडे साहेबांचं असं म्हणणं असेल की ज्यावेळी ते वक्तव्य केलं ते भावनेपोटी वंजारा आणि बंजारी एक समान आहे, समाज याच्यामुळे आहे की आम्ही दोन्ही समाज अगदी सोबत राहतो, सोबत खातो आणि प्रत्येकाच्या एकमेकाला सुखदुःखाला असतो आणि बंजारा समाज हा कंटिन्यू मुंडे साहेबाच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केलेलं आहे, कदाचित त्याच्यामुळे ते बोलले असतील। धन्यवाद सानपजी, या सगळ्या सविस्तर माहितीसाठी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली त्यासाठी। तर हा वाद खूप जुना आहे बंजारा आणि वंजारी समाजाचा आणि धनंजय मुंडेंच्या या विधानामुळे हा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर